नमस्कार मित्रांनो, मी तुमची लाडकी मोनाली ताई आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक सुंदर अशी कथा. कथेचं नाव आहे सुईचं आत्मवृत्त. कथा कोणी लिहिली आहे ते ठाऊक नाही, परंतु मला शालेय शिक्षणास शिकायला होती म्हणून मी ती आपल्यासमोर मांडते आहे. चला तर मग करूयात का गोष्टीला सुरुवात. राम नावाचा एक छोटासा मुलगा त्याची शाळेची वही शिवत बसला होता. शिवण्याचं काम झाल्यावर त्याने निष्काळजीपणाने सुई तशीच्या तशी जमिनीवर पडू दिली आणि तेथून उठून तो दुसऱ्या कामाला लागला. सुई उचलून जागच्या जागी ठेवायला तो साप विसरून गेला. संध्याकाळी जसा तो शाळेतून आला तो आपलं दप्तर ठेवण्यासाठी खोलीकडे जाऊ लागला तेव्हा आई ग आई 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 ग असं एकदम मोठ्याने ओरडला आणि पाहतो तर काय, त्याच्या पायाला बोचली ती सुई. त्याने हळूच ती सुई पायातून काढली, पण त्याला त्या सुईचा इतका राग आला की ती सुई त्याने दगडाने ठेचून टाकावी असं त्याला मनोमन वाटलं. म्हणून तो इकडे तिकडे दगड शोधू लागला. त्याचा तो राग पाहून सुईला वाटलं आता आपली काही खरं नाही, याला आपण दोन गोष्टी सांगून तर पाहू, शहाणा असेल तर ऐकेल आणि आपल्यावरचं संकट टळेल. म्हणून ती त्याला हलक्या स्वराने म्हणाली, भाऊ, माझ्यामुळे तुला दुःख झालं याबद्दल मला फार वाईट वाटतंय, कारण होता होईल तो दुसऱ्याच्या उपयोगी पडावं आणि आपण होऊन कोणाच्या वाटेत जाऊ नये असा माझा स्वभाव आहे. पण काय करणार, तूच तर माझ्या पायावर पाय देऊन मला चेंगरून टाकलंस तेव्हा माझा निरुपाय झाला. मी सकाळी तू वही शिवत होतास तेव्हा तुला किती मदत केली, परंतु ती मदत तू विसरलास आणि तेव्हाच जर तू ती सुई उचलून ठेवली असती, जागेवर ठेवली असती, तर मी तुझ्या पायात घुसलेच नसते. सांग बरं भाऊ, ही चूक कुणाची? मला तुझ्यासारखे दोन हात दोन पाय आहेत का? असते तर मी केव्हाच जागेवर जाऊन बसली असती. त्या बाबतीत तर मी अगदी अपंग आहे, हे तुला ठाऊक आहे ना. मग तू काम झाल्याबरोबर मला नेहमीच्या जागी का नाही ठेवलं असतं तर असा प्रसंग आला असता का? तुला दोन डोळे आहेत, परंतु तू त्याचा नीट वापर केला नाहीस म्हणून तुला ही शिक्षा मिळाली आणि तू मात्र उगाच माझ्यावर रागवतोस. रामच्या अंगी निष्काळजीपणाची सवय जडलेली होती, परंतु तो बुद्धीने चलाक, समजूतदार आणि मनाचा अगदी कवळा होता. सुईचं बोलणं ऐकून ही सगळी आपलीच चूक आहे असं त्याला वाटलं आणि त्याबद्दल तिला बिचारीला का शिक्षा करायची असं त्याने आपल्या मनाला विचारलं. त्याचा राग जरा शांत झाला. इतकंच नव्हे तर त्याला आपल्या रागाची शरमही वाटू लागली. हे पाहून सुईला त्याच्याशी अधिक बोलण्यासाठी उत्तेजन मिळाले. ती म्हणाली, भाऊ, तू तुझ्या मनाला जास्त वाईट वाटून घेऊ नकोस. तुझा पाय पडल्यानं मला काही फारशी मोठी इजा झाली नाही आणि झाली असती तरी काय माझं मेलीचं, एवढं वाईट मला वाटलंच नसतं, कारण जन्मापासून तर आतापर्यंत मी कष्टच शोषित आहे. मला काय दुःख भोगावी लागली हे जर तू ऐकशील तर तुझ्या डोळ्यातून टीप गळतील. तरी पण माझी छोटीशी कहाणी मी तुला सांगते. म्हणतात ना, मनातलं दुःख दुसऱ्याला सांगितलं की ते हलकं होतं. माझा जन्म लोहकुळात झाला. आमचं घर पृथ्वीच्या पोटात होतं, तिथं आम्ही सुखानं पडून होतो. पण ही माणसं फार लोभी आणि अप्पलपोटी. त्यांनी जमीन खणून आम्हाला वर काढलं, भट्टीत घातलं, तेव्हा आमच्या अंगाचं पाणी पाणी झालं रे. त्यामुळे आमचं शरीर पूर्वीपेक्षाही बळकट झालं आणि लोकांच्या उपयोगी पडण्याचं सामर्थ्य आम्हाला प्राप्त झालं. मी जर पोलाद न बनता पूर्वीसारखी लोखंडच राहिले असते तर टाचणीसारखं माझं अंग वाकलं असतं आणि माझं डोकं झिजलं असतं. तुला आता दिसते तशी मी बारीक आहे. मी तुझ्यासारखी भूगोल शिकलेली नाही, त्यामुळे सगळं कुठे घडलं ते काही मला नक्की सांगता येणार नाही. पण सर्वप्रथम विलायतात लंडन जवळ शेफील्ड नावाचं एक शहर आहे, तिथं हे सगळं घडलं असं मला थोडं आठवतं. परंतु राहू दे. मला ओढून काढल्यामुळे माझं शरीर बारीक झालं आणि खूप लांब झालं. मग माझ्या शरीराचे लहान लहान तुकडे करण्यात आले आणि त्या प्रत्येक तुकड्याचं डोकं थोडं चपट करून त्याला यंत्रानं भोग पाडण्यात आलं. तेच तर माझं नाट, याला नेड म्हणतात. तसंच माझा एक पाय, पण तोही माणसाने धड राहू दिला नाही.
यंत्रानं फिरणाऱ्या दगडी चाकावर घासून घासून त्याला अंकुचीदार टोक आणलं. इतकं झाल्यावर मग आम्ही झपकन दिसावं म्हणून आमच्या अंगावर झिलई चढवण्यात आली आणि कागदात गुंडाळून आम्हाला बाजारात विकण्यासाठी नेण्यात आलं. तेथून तू मला आपल्या घरी घेऊन आलास आणि आईच्या स्वाधीन केलं. इतके कष्ट म्हणून तुला माझ्या उपयोगी पडता आलं. आता तूच पहा बरं की मी तुझ्या किती उपयोगी पडते ते. तुझ्या वह्या व अंगातला सदरा, कोट, कपडे सगळं काही मीच शिवून देते आणि तुझ्या पायात काटा मोडला तर तो सुद्धा मीच काढते. मी अगदी साधी वस्तू आहे, मला फारशी किंमत नाही मुळी. 25 पैशात माझ्यासारख्या 2-3 सुया सहज मिळतात. पण मी तुझ्या उपयोगी पडली की नाही ही गोष्ट खरी आहे की नाही सांग बरं. मला आळसानं पडून राहणं आवडत नाही. मला नेहमी कामाला लावलं म्हणजे मी झपक राहते आणि खूप काम करून दाखवते. आळसाने मातीत लोळू दिलं तर मी काळवंडून निरुपयोगी होते. ही माझी कहाणी आज मी तुला सांगितली. आता तरी तू मला नीट जपून ठेवशील ना. इकडे तिकडे फेकू नकोस, म्हणजे आजच्यासारखं तुला टोचण्याचा व त्यामुळे माझ्यावर रागवण्याचा प्रसंग येणार नाही. रामला सुईची आत्मकथा ऐकून खूप वाईट वाटलं आणि त्याने त्याच्या वस्तू जागेवर नीट ठेवण्याचा निर्धार केला. काय बालमित्रांनो, तुम्हाला माझी गोष्ट आवडली का? गोष्ट जर आवडली असेल तर तिला नक्की कमेंट करायला विसरू